महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला जागा वाटपांवर चर्चा होण्याची शक्यता। राऊतांसोबत अनिल परबही शिवतीर्थावर। ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येऊन युती संदर्भात घोषणा करणार। खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषदेत माहिती। आठवडाभरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युती जाहीर करणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची यादी तयार। 50% जास्त उमेदवारांच्या नावावर निर्णय झाल्याची माहिती। आठवडाभरात उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार। मुंबई कुणाला लुटायची आणि रहमान डाकू कोण हे सर्वांना माहिती। राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मुंबई अमित शहांच्या हातात जाऊ देणार नाही, राऊतांचं वक्तव्य। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता प्रयत्न करणार। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं असा प्रस्ताव शरद पवारांना दिला जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आज मुंबईत मेळावा। उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। महापालिका निवडणूक जाहीर होताच महायुती ऍक्शन मोडवर। महायुतीची मुंबईमध्ये बैठकीत जागा वाटपाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता। अमित साटम, राहुल शेवाळे, प्रवीण दरेकर, शीतल म्हात्रे उपस्थित राहणार। जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर चंद्र सूर्य भाजपच्या मालकीचा आहे का, राऊतांचा सवाल। महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये भाकरी फिरण्याची शक्यता। निवडणुकीनंतर मंत्र्यांची लिटमस टेस्ट। काही मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी तर काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। येत्या 10 दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता। मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी दिग्विजय पाटलांची तब्बल 10 तास चौकशी। आज शीतल तेजवानी सोबत पुन्हा समोरासमोर चौकशी होणार। मनोज जरांगे पाटील दिल्लीमध्ये आज शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। शिक्षिकांच्या त्रासाला कंटाळून शौर्य पाटील या विद्यार्थ्यानं केली होती आत्महत्या। भीमाशंकर मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकाकडून भाविकांना धक्काबुक्की। बुलढाण्यातील भाविकांसोबत सुरक्षा रक्षकाची अरेरावी। वर्ध्याच्या सेलूमध्ये भरधाव कारची 3 विद्यार्थ्यांसह एकाला धडक। कारच्या धडकेमध्ये 4ही जखमी। घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। दाट धुक्यामुळे दिल्ली आग्रा यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात। 6 बस आणि 3 कार एकमेकांना धडकल्याने आगीचा भडका। आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। राहत्या इमारतीमध्ये पार्किंगच्या वादातून अभिनेता अनुज सचदेवाला मारहाण। कार चुकीच्या जागी पार्क केल्याचा व्हिडिओ ग्रुपवर टाकल्याने राग। शतपावली करत असताना अनुजवर रहिवाशाचा हल्ला। मुंबईतील एका व्यावसायिकाला 25 लाख रुपयांचा गंडा। मंदिराखाली गाडलेलं सोनं मिळवून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक। मालाड पोलिसांकडून 4घांना अटक। सांगली जिल्ह्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच। वाळवा तालुक्यातील कापूसखेडमध्ये एका रात्रीत बिबट्यानं 3 पाळीव कुत्र्यांचा पाडला फडशा। एका कुत्र्यावरील हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद।
ठाण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत संपण्याचं नाव घेईना. जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडीमध्ये बिबट्याचा वावर. हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला पाळीव कुत्र्यांनी पळवलं. आयपीएलच्या 19व्या हंगामासाठी आज मिनी लिलाव. अबुधाबी इथं दुपारी 2:30 वाजता लिलाव. 10 संघ करणार 77 जागांसाठी 237.55 कोटी रुपये खर्च.